भाजपमध्ये गेल्यापासून मला शांत झोप लागली आहे असं म्हणणारे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात गेले आणि आता ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली. आता इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पण अपक्ष म्हणून उमेदवार उभे असलेले प्रवीण माने असा तिरंगी सामना होणार आहे. लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूने कल देणारी इंदापूरची जनता विधानसभेला कोणाच्या बाजूने उभी राहणार? राज्यात सुरू असलेल्या मराठा धनगर ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा इंदापूर मतदारसंघात महत्त्वाचा ठरेल का? हे मुद्दे या निवडणुकीत कळीचे मानले जात आहेत. इंदापूर तालुक्यात जातीच्या राजकारणाचा अनेकदा प्रभाव दिसून आल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावेळी जातीच्या राजकारणाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार यावर चर्चा होते. यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज हा हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यात विखुरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फायदा दत्तात्रय भरणे यांना होईल का? याहून महत्त्वाचं म्हणजे भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सामन्यात अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेव्हा विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? इथलं नेमकं समीकरण काय आहे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत गेल्यामुळे इंदापूरमध्ये बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या. पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटात होते, पण ते आता अजित पवारांकडे जाणार आहे आणि त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते, पण हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज झाले आणि आता ते अपक्ष उभे आहेत. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. स्थानिक नेते भरत शहा हे सुद्धा शरद पवारांसोबत होते, पण आता ते बाहेर पडलेत. राज्यातल्या इतर अनेक मतदारसंघाप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा निवडणुकीत जातीचा प्रभाव असल्याचं बोलल्या जातं. कारण दोन प्रमुख मराठा उमेदवार आणि एक प्रमुख धनगर उमेदवार असल्यामुळे हे चित्र नेमकं कसं असेल याची अनेकांना उत्सुकता आहे. 1995 नंतर इंदापूरमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे. यामध्ये 2 मराठा नेते आणि एक धनगर नेता आहे. इंदापुरात जातीय समीकरणं कधी प्रभावी ठरतात तर कधी नाही. अजून असं वातावरण तयार झालेलं नाहीये की इथल्या जनतेचा कल कोणाकडे आहे हे कळेल. पण सध्याच्या स्थितीत दत्तात्रय भरणे यांचं पारडं जड आहे. यावेळी जरांगे फॅक्टर आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल असं बोलल्या जातं. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांकडे स्वतःची वोट बँक आहे आणि ती कायम ठेवून इतर लोकांची मतं कशी मिळतील या प्रयत्नात ते दोघंही आहेत. या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंचं पारडं जड असण्याचं कारण म्हणजे धनगर समाज त्यांच्या बाजूने ठामपणे उभा असल्याचं म्हटलं जातं. तसेच माळी समाजाचं सुद्धा त्यांच्याच बाजूने कल असल्याचं सांगितलं जातं. शिवाय अजित पवारांमुळे काही प्रमाणात मराठा समाज सुद्धा त्यांच्याकडे आहे. जरांगे फॅक्टरचा फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो अशी शक्यता आहे. शरद पवारांमुळे मुस्लिम समाजाचंही एकखट्टा मतदान हर्षवर्धन पाटलांना होईल. मागासवर्गीय समाजाचं बऱ्यापैकी मतदान होईल. पण वंजारी समाजाची काही गावं आहेत, लाकडी, निंबोडी, अकोले, लाखेवाडी, ही मोठ्या संख्येने ओबीसी फॅक्टर म्हणून दत्तात्रय भरणे यांच्याकडे जातील. त्या 2 मराठा उमेदवारांमुळे मराठा समाज सुद्धा बिखुरला जाणार आहे आणि याचा फायदा दत्तात्रय भरणे यांनाच होणार आहे. पण असं असलं तरीही शेवटच्या क्षणाला हर्षवर्धन पाटलांचं पारडं जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची, म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता! सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. धनगर मतं इथे निर्णायक ठरल्यामुळे लागोपाठ 2 निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील याचा पराभव केला. आता हर्षवर्धन पाटलांची सगळी भिस्त शरद पवारांवरती आली. त्यांना असं वाटते की शरद पवारांमुळे ते निवडून येऊ शकतात. इथल्या लोकांच्या समस्यांबद्दल बोलायचं झालं तर पाण्याचा प्रश्न इथे फार महत्त्वाचा आहे. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेवरून भरणे आणि पाटील यांच्यात वाद प्रतिवाद आहेत. पाण्यासोबतच कारखाना आणि ऊसाच्या भावाचा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. इंदापूरच्या जनतेचा मुख्य प्रश्न पाण्याचा आहे, कारण उन्हाळ्यात इंदापूर कोरडं पडतं.
दुसरा प्रश्न कारखान्याचा आहे, कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत नाही. तो सगळा साखरपट्टा असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात हर्षवर्धन पाटलांविषयी नाराजीचा सूर जाणवतो. बारामतीप्रमाणेच इंदापुरात सुद्धा दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी हर्षवर्धन पाटलांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलं आहे. कारण त्यांचा जर यावेळी पराभव झाला तर त्यांच्या पराभवाची हॅट्रिक होईल आणि लागोपाठ तिसऱ्या पराभवामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील. एकतर या निवडणुकीला शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही एक किनार आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, संजय जगताप हे सगळे नावाला अजित पवारांसोबत गेले होते, पण त्यांनी काम केलं सुप्रिया सुळेंचं आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लोकसभेचा तो वचपा अजित पवारांना आता काढायचा आहे. मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी हर्षवर्धन पाटलांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. हर्षवर्धन पाटलांसमोर दोन मोठी आव्हानं आहेत. पहिलं आव्हान म्हणजे पक्षनिष्ठेचं, कारण त्यांचा प्रवास अपक्ष ते काँग्रेस, नंतर भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असा असल्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्न आहेत. त्यात त्यांचा जनसंपर्क सुद्धा सध्या कमी झालेला आहे. पण दत्तात्रय भरणे त्यांचं तसं नाही आहे, कारण धनगर समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि अजित पवारांना मानणारा मतदार वर्गही आता त्यांच्या सोबत आहे. नात्याने मामा असणारे आप्पासाहेब जगदाळे हर्षवर्धन पाटलांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. प्रवीण माने यांची बंडखोरी यामुळे हर्षवर्धन पाटलांची ही निवडणूक आता काही सोपी नाही, कारण प्रवीण मानेंमुळे मराठा मतं विभागली जाणार आणि त्याचा फायदा दत्तात्रय भरणेंना होणार. पण इंदापूरच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे शेवटपर्यंत कोणाला सांगता येत नाही. आता येणाऱ्या काळात राजकारणात 20 वर्षांची कारकीर्द असलेले हर्षवर्धन पाटील, 10 वर्षांची कारकीर्द असलेले दत्तात्रय भरणे आणि कोरी पाटी असलेले प्रवीण माने यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.